बातमी नाशिकमधून। नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। शहरातील एकूण 2500 किलोमीटर रस्त्यांपैकी तब्बल 1230 किलोमीटर रस्त्यांवर विविध कामांसाठी खोदकाम सुरू आहे आणि त्यामुळे शहरातील 25 प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे। शहरामध्ये रस्त्यांची कशी चाळण झाली आहे हे शहरात कुठल्याही भागात फिरलं तर आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं। आपण सध्या नाशिकच्या तारवाला नगरपासून आरटीओ कडे जाणाऱ्या या मधल्या रस्त्यावर उभे आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालय देखील आहेत। असं असताना दररोज ये जा करताना शेतकरी बांधव असतील, विद्यार्थी असतील, चाकरमाने असतील, यांना या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतो। परिणामी अनेकदा या भागामध्ये अपघात देखील होतात। नाशिक शहरामध्ये आतापर्यंत या खड्ड्यांमुळे जवळपास 3 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, तर 1 जण अद्यापही गंभीर जखमी आहे। या सगळ्या परिस्थितीत आता खड्ड्यांबाबत नेमका महापालिका प्रशासन काहीतरी ठोस निर्णय घेणार आहे की नाही असा सवाल आता नाशिककर उपस्थित करतायत। मागील 1 वर्षापासून मी ड्रीम कॅसल ते अमृतधाम चौफुली ट्रॅव्हल करतो रोज सकाळीच। परिस्थिती रस्त्यांची तीच आहे। पावसाळ्यामध्ये खड्डे, थोडीशी माती टाकणार, भरणार, पाऊस पडला का ती माती परत रस्त्यावरती येणार। काही नाही, इलेक्शन झाले, निवडणुका झाल्या, नगरसेवक झाले, आमदार झाले, परंतु रस्त्यांची परिस्थिती जी आहे ती आहेच। कृपया रस्त्यांची परिस्थिती सुधारावी, बस एवढी आमची